नमस्कार. नमस्कार. म्हणाले इतकं जवळची तिकीट आम्हाला बघायला मिळतं की नाही काय माहिती. हो मग करूया बंद. एवढ्या जवळची तिकीट काढली होती त्यांनी. बरं वहिनी मला सांगा, मिस्टरांनी स्वभावामध्ये एकच बदल करायचा असेल तर कुठला करावा? राग कमी करावा. काय हो बरं आहे का हो? इतकं प्रेम केलं, मालवणला गेलात, फोन केला, होकार मिळाला तरी राग. जेवण टायमवर भेटत नाही, मग रागवणार नाही, मग काय करणार? टायमवर जेवण भेटलं पाहिजे ना, तिला पण सांगा टायमवर जेवण वगैरे द्यायचं. काय हो भेट जाईल. उद्यापासून मिळणार तुम्हाला. ठीक आहे. ओके. त्यापेक्षा मी काय म्हणतो, तुम्ही ते मासे जिथे घेऊन बसता बाजूला एक तवा पण घेऊन बसा. नाही ना, नको तिकडं, नको नको. बरं आता तुम्ही सांगा. सोबत फक्त एवढंच बदल केला पाहिजे की सकाळी लवकर उठली पाहिजे, आईसाठी चहा भाकरी वगैरे करून दिल्या पाहिजे, बस तेवढं, बाकी काहीच नाही. काय हो करेल. उद्यापासून त्या सकाळी उठणार. रात्री मी काय म्हणतो, झोपतच पीठ असं घेऊनच उठल्यावर कडक होती भाकरी, कडक होती. कडक होती. बरं, बरं, बरं. सकाळी लवकर गेले पाहिजे ना. नमस्कार. तुम्ही सगळ्यांनी या दोघांबद्दल सांगा. मी छोटी नणंद आहे तिची. ती ना रागवली ना का ती आमच्याशी पण बोलणार नाही, इकडे तिकडे फक्त बघत राहील आणि गप्प राहते आतमध्ये, तुमच्याशी पण बोला. नाही बोलणार. त्यांच्या दोघांचं झालं तरी म्हणजे बोलणार नाही. राग तुमच्यावर काढताय. आमच्यावर काय सगळ्यांवरच असतो. मग राग आला की कंट्रोल होत नाही ना, मग गप्प राहायचं, नंतर शांत झाल्यावर बोलायचं. बरं. अजून कोण बोलणार? चांगलं सर्व चांगलं, सगळं काय काय चांगलं करते. जेवण, स्वयंपाक, घरातील आधी दिसणं सगळं, भाकरी बिकरी सर्व आमच्या हो आधी का? करते. आणखी कोण बोलणार? तुमची आई. आई बोला. जावयाबद्दल सांगा. काय नाही, जावं चांगलीच आहेत. माझ्या मुलीला आता पण चांगली सांभाळली, याच्यापुढे चांगली, सासू पण चांगली आहे, नंदा पण चांगली आहे, खूप सगळी माणसं चांगलीच आहे. द्या 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 भावाकडे द्या. काय नाही, चांगले आहे ते. पण आमचं पण दोघं, आम्ही लहान असताना एकत्र भांडण करायचो वगैरे सगळं चालायचं. पण आता काय तिकडं आल्यापासून काय भांडणं पण होत नाही आणि काय बोलता येत नाही जास्त. काय हो? की काय नाही. अजून कोण? भाऊ आणि वहिनी दोन्ही पण चांगले आहेत. आणि वहिनी जेवण वगैरे एकदम चांगलं करायला लागले. म्हणजे मालवणी असून सुद्धा आग्र्यांमध्ये आल्यानंतर जे जेवण करायला पाहिजे त्यापैकीच वहिनी जेवण वगैरे करते. आणि भाऊसुद्धा आता व्यवस्थित काम वगैरे करायला लागले, म्हणून काही एक चिंता राहिली नाही. सगळं व्यवस्थित आहे. सर्व व्यवस्थित आहे. दीर का? हा, दीर, छोटे दीर. बरं आता हे दोघे अभिनय करणार, ते बघा. अभिनय, मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. बोला. बोलल्या. हो पण आपण बघितलं, रेकॉर्ड झालेलं आहे आपल्याकडे. पटकन बोलल्या आणि त्याच्यामुळे गोंधळ झाला. मराठी गाणं ओळखा, ओठांची हालचाल करू नका. मनातल्या मनात. तुम्ही गाणं म्हणा, त्याच्यावरती ह्याने नाचायचं. 1 2 3 4. करा लवकर. ती काय भाकऱ्या थापताय? झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. म्हण ओळखा, म्हण. बोलू नका. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे तोडे. होम मिनिस्टर हा कार्यक्रम, या कार्यक्रमातला हा प्रवास, आणि या प्रवासामध्ये अनेक क्षण असे आनंद देणारे. आणि त्याचबरोबर आपण बघितलं, खरं तर आता इतकं गरम वातावरण आहे, सगळीकडे उकडतं आहे, प्रचंड उन्हाळा आहे, पण सगळं कुटुंब एकत्र इथे असल्यामुळे अशी छान दाटीवाटी सुद्धा झालेली आहे. या सगळ्या उन्हाळ्यामध्ये आनंदाचा गारवा पसरवण्याचं काम सातत्याने होम मिनिस्टर गेली 11 वर्ष करत आहे. या टप्प्यावर सुद्धा तसंच. त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न असतात, अरे केवढा चेहरा ओला दिसतोय, केवढा त्या वहिनींना घाम आलाय. पण त्यापेक्षाही त्यातला आनंद हा जास्त महत्त्वाचा.